आम्ही चौथ्या टर्मचे वगैरे काहीतरी आमदार आहोत. अध्यक्ष महोदय, काय परिस्थिती हो. भाषण करताना समोर जिवंतपणा असला पाहिजे. मुडद्यांसमोर भाषण नाही होऊ शकत. या खाली खुर्च्या बघितल्यावरती महाराष्ट्रावरती आपल्या सत्ताधाऱ्यांचं किती प्रेम आहे. नाही नाही ह्याच्यातला नाही, शेवटी शब्दप्रयोग वापरताना आपण सभागृहातले गेली 17 वर्ष आमदार आहात, मंत्रीपद आपण भूषवलेलं आहे. ह्या सभागृह नाही अध्यक्ष महोदय, सर्व मुद्द्यांसमोर भाषण करताना हा वाक्यप्रयोग जे म्हणजे त्यांनी वापरलेला आहे हा काढा. संपली आहे. हे तुम्ही सगळ्यांना विरोधी पक्षाच्या नाही नाही तसं नाही. समोर बोललो मी, समोर बोललो नाही समोर. ठीक आहे. आपण मंत्री महोदय, आपण हा अध्यक्ष शब्दप्रयोग महोदय, काढून टाका. मुर्दे अध्यक्ष महोदय काढून टाका. अख्खं भाषण काढून टाका. काय करायचंय. अहो जे एवढं महाराष्ट्राबद्दल प्रेम असतं तर 4-5 जण बसलेले असते इथे. अदृश्य गॅलरी बघा तुमची, अदृश्य गॅलरी. तिथे डेप्युटी सेक्रेटरी नाही. डेप्युटी सेक्रेटरी अदृश्य गॅलरीमध्ये एक डेप्युटी सेक्रेटरी नाही आहे. मंत्री आहेत ते पण आमचे मित्र आहेत. ते बिचारे जबाबदारी दिली आहे म्हणून बसलेत. पण अध्यक्ष महोदय कसं चालेल. आज वक्त तुम्हारा आहे, कल हमारा आएगा. आम्ही इथे परत एकदा रिपीट करतो. मला आजही आठवतं आम्ही तिथे बसलेलो असायचो. भोसले साहेब ऐका, तेव्हा खडसे साहेब विरोधी पक्ष नेते होते. त्यांच्या बरोबर मागे आजचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे देवेंद्र फडणवीस हे बसलेले असायचे आणि अध्यक्ष दिलीप वळसे पाटील असायचे. आणि त्यांना दोघांना संधी मिळाली की 1.5 तासाशिवाय कमी काही बोलायचंच नाही. आम्ही काही बोलू पण शकत नव्हतं. आमचे अध्यक्ष हे प्रचंड काय म्हणतात त्या लोकशाही मानणारे, पार्लमेंटरी डेमोक्रेसीचा सन्मान करणारे असल्यामुळे विरोधी पक्षांना संधी मिळाली पाहिजे ही त्यांची भूमिका होती. दिली संधी, आम्ही इथे आलो. अध्यक्ष महोदय काहीतरी समज द्या. शेवटी सभागृहामधला जिवंतपणा हा तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करायला मदत करतो. माझ्या सारखा जेव्हा वक्ता बोलायला उभा राहतो तेव्हा मी काही तोंडपाठ करून आलेलो नसतं सगळं भाषण. पण समोरचा विरोध जरी करत असला तरी ते अडथळे दूर करून आपला भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न एखादा आमदार करतो तेव्हा त्याला महाराष्ट्राविषयी प्रेम असतं म्हणून शब्द फुटत असतात. पण समोरनं महाराष्ट्र प्रेम दिसणारच नसेल. आम्हाला सत्ता मिळाली आहे आणि ती निरंकुश आहे. या सभागृहाचं हे म्हणजे आज आम्ही ठरवलं असतो आणि आम्ही सगळे बाहेर गेलो असतो तो कोरमच्या मुद्द्यावर सभागृह बंद पडलं असतं. पण भीती कसली वाटते माहिती आहे. तुम्ही काय म्हणाल, जाताय ना बाहेर, जा उद्या बघू आता झालं म्हणजे ते 8 दिवस गेला आमचा. हे बरोबर नाही. या सभागृहाचं अवमूल्यन होत आहे. या सभागृहाची स्वतःची एक गरिमा आहे. आपण उद्या असू नसू, आपण गेलेलो असो, पण इतिहासात ही नोंद होईल की एक काळ असा होता की विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षांचा प्रस्ताव आला होता तेव्हा विरोधी पक्षाच्या मार्गावर फक्त 4 जण उपस्थित होते. 4 जण मोजून बघा. 1 मंत्री आणि 3 आमदार. सरनाईक साहेब इथे वेदना होत आहेत म्हणून बोलतोय. इतकंही विरोधी पक्षाला असं परत एकदा सांगतो, वक्त किसी पे भी आ सकता है. कधी वाटलेलं का बीजेपीचे 2 खासदार होते, सर्वंकुश सत्ता त्यांच्या ताब्यात असेल. वक्त किसी पे भी आ सकता है. अध्यक्ष महोदय, हे वातावरण असं बोलावं असं पण वाटत नाही. काय बोलायचं असल्या वातावरणात. आज विरोधी पक्षांचा प्रस्ताव कधी येणार होता? गुरुवारी. आम्हाला सांगितलेलं गुरुवारी प्रस्ताव येईल. आज काय आला? सोमवार. प्रस्ताव घेतला 8 वाजता. आता वाजले 10:14 आणि ही परिस्थिती. काय बोलणार तुम्ही?
माणसं नसलेल्या बाकांशी बोलू, कोणाशी बोलू मी? म्हणजे इथे तर असं असं बघितल्यानंतर असं वाटतं मी चौपाटीवर आलो आणि समुद्राशी बोलतोय. समुद्राची बोलण्याची सवय नाही हो माझी, मी वेडा नाही आहे. मला माणसं लागतात समोर. अध्यक्ष महोदय, काहीतरी समज द्या हो. हो साहेब, हो साहेब, तुम्ही अदृश्य गॅलरीमध्ये नसाल तरी पण आम्हाला शांतपणाने भाषण तर करू द्या. आणि माणसं नसल्यामुळे ऐकू येतं ना सगळं इथे. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाच्या प्रस्तावावरती आपण चर्चा करत आहोत. मुंबईवरती, उपनगरावरती, ठाण्यावरती. अध्यक्ष महोदय, आजचं भाषण माझं ज्या विषयावर केंद्रित आहे तो एका भ्रष्टाचाराचा विषय. मला या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचंय, 1989 साली जॉर्ज फर्नांडिस आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि बोफोर्स प्रकरण बाहेर काढलं. 1989 साली. आणि जॉर्ज फर्नांडिस आणि व्ही पी सिंग यांनी आरोप केला राजीव गांधींवर की त्यांनी 65 कोटी रुपये बोफोर्समध्ये लाच घेतली. किती? म्हणजे 65 कोटी रुपयाचा बोफोर्स स्कॅम. आता 65 कोटी म्हटलं की सरनाईक साहेब तुम्ही म्हणा हे काय एक नुसता आम्ही आमचं काय ते ह्याच्यातला मीरा भायंदर मधला एक तो ब्रिज उतरतानाचा प्लॉट रिकामा केलाय तर तसेच आम्हाला करोडो रुपये सरकार देणार आहे. म्हणजे तुम्हाला नाही समजणे वाले को इशारा काफी आहे. म्हणजे आमदाराला त्याचा प्लॉट हवाय 10%, सरकार विकत घेते 100%, आणि त्याच्यात देणारे करोडो रुपये. म्हणजे ते 65 कोटीपेक्षा काही जास्त आहेत. राजीव गांधींवर फक्त 65 कोटी रुपयाचा आरोप झाला सरनाईक साहेब. पुढच्या 2 वर्षात त्यांचा राजकीय अस्त झाला आणि अखेरीस त्यांचा मृत्यूही बॉम्बस्फोटात झाला. फक्त 65 कोटी रुपये. आमच्या ठाण्यामधल्या एका TDR घोटाळ्याबाबत आम्ही चर्चा करत आहोत. मला अभिनंदन करायला पाहिजे तुमचं, केळकर साहेबांचं. पण सरनाईक साहेब काय हो, तुमच्याकडेच आहे ना ते खातं, काय ते काय म्हणतात ते नगरविकास वगैरे काय ते खातं तुमच्याकडेच आहे ना शिवसेनेकडे. म्हणजे एका सत्ताधारी पक्षाचा मंत्री जागेवर जातो आणि सांगतो की ह्याच्यात भ्रष्टाचार झालाय, थांबवा. तरी सरकार ऐकत नसेल तर मी जे पहिल्यांदा बोललो आणि तुम्हाला राग आला, हे सरकार काय म्हणजे काय झालंय याला? यांनी हृदय बाजूला ठेवलं. त्या म्हणजे ते माकडं ते आपल्याला लहानपणी गोष्ट सांगितलेली जायची ना की ते झाडावर ठेवून आलोय हृदय, तसं यांचं हृदयच हरवलंय की काय? साहेब, संपूर्ण दाट जंगल आहे, संपूर्ण दाट जंगल. आजही 8 दिवसांनी एकदा बिबट्या येतो त्या भागामध्ये सरनाईक साहेब. 50 ते 60 हजार झाड आहेत. म्हणजे ते फॉरेस्ट नाही, तो संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग नाही. हे परवा समजलं मला. आजपर्यंत आपल्याला पावती तिथे जाताना 5 रुपयाची SGNPचीच घेतली जायची ना. म्हणजे मला कळलं नाही, तुम्ही या प्रश्नाचं उत्तरच नाही माझ्याकडे, की कोर्ट उघडल्यानंतर 20 जुलैला तारीख लागली होती. महानगरपालिकेला एवढी काय घाई लागली होती? काय घरचं लग्न होतं का त्यांच्या? की जाऊन सेटलमेंटचा काय ते कन्सेंटम वगैरे, आपल्याला लिगल भाषा येत नाही, आपण कमी शिकलेलो आहे लॉ मध्ये. कन्सेंटम म्हणे आम्ही साईन करून आलो. अरे कशासाठी? सरनाईक साहेब, मला काल अनिता पाटीलचं पत्र मिळालं. अनिता पाटील हे फॉरेस्ट ऑफिसर आहेत आपल्या इथे येऊरला, आणि त्यांनी असं सांगितलंय त्या कमिशनरला, पत्र लिहिलं, आयुक्त ठाणे महानगरपालिका, की तुम्ही TDR इश्यू करू नका, आम्ही कोर्टात जाणार आहोत त्या TDRच्या बाबतीत. म्हणजे मजेशीर गोष्ट आहे का? हेच आयुक्त महोदय 6 पत्र पाठवून झालेली वन खात्याला की तुम्ही कोर्टात जा, हे अडचणीत येणारं प्रकरण आहे. वन खात्याने म्हणजे जो आतमधला रिपोर्ट आहे तो असा आहे
की वन खात्याने लॉ अँड ज्युडिशियरीला अनेक वेळा परमिशन मागितली की आम्हाला सुप्रीम कोर्टात जाऊ दे, हायकोर्टाच्या विरोधात. ती फाईलच पुढे गेली नाही. आता प्रत्येकावर संशय व्यक्त करणं चुकीचं ठरेल. आपले वन खात्याचे मंत्री गणेश नाईक साहेब आहेत. मला अजिबात त्यांना दोषी ठरवायचं नाही. ते अशा प्रकरणात पैसा घेतील हे मी आज नाही बोलत आहे. मी हे कायम बोलतो की ते अशा प्रकरणात पैसे घेणार नाहीत. पण मग हे केलं कोणी? सरकारी वन खात्याची फाईल ज्याच्यामध्ये त्यांनी परमिशन मागितले की मला सुप्रीम कोर्टात जाऊ द्या, ते अडवण्याचं काम कोणी केलं? हा 2800 कोटी रुपयाचा टीडीआर अचानक जन्माला कसा आला? सुप्रीम कोर्टाचा गेल्या महिन्या 2 महिन्यातला निर्णय आहे की म्युटेशन एंट्री म्हणजे 7/12वर नाव येणं म्हणजे तुमचा मालकी हक्क सिद्ध होतो असं नाही. हे माझं स्टेटमेंट नाही आहे. हे स्टेटमेंट सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाचं आहे. साहेब, दाट अरण्य, संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग बरोबर गेले 5-6 वर्ष मॅनेज करून निर्णय परत आलं आणि गेलं ना. म्हणाले तुम्ही यांना टीडीआर देऊन टाका. अहो, टीडीआर देऊन काय UDCPR प्रमाणे टीडीआर देताच येत नाही असा आमचा समज आहे. कारण ते जंगल आहे आणि अनेक वर्ष 7/12वरती जंगल म्हणून उतारा असताना बघा बोलल्यानंतर तिथली संख्या, अदृश्य गॅलरी मधली संख्या वाढायला लागली. फोन झाले असतील, बोंबाबोंब झाली. अध्यक्ष महोदय, अनेक सायटेशन्स आहेत. गोदरेज अँड बॉईजची केस आहे. बुडधावरम वर्सेस टाइम्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची केस आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जंगल हे बघताना, संज्ञा बघताना तुम्हाला लार्जर पर्स्पेक्टिव्ह ठेवावं लागेल. अध्यक्ष महोदय, एकोणीसशे 75 साली तो प्रायव्हेट फॉरेस्टचा कायदा आला. म्हणजे कधी कधी कोर्टाचं पण, म्हणजे कोर्टाबद्दल बोलू नये असं म्हणतात, पण आपल्याला स्वातंत्र्य आहे निर्णयाबद्दल. मी ते साफ स्पष्ट करू शकतो की स्पष्ट करायचं की कुठल्याही निर्णयाचं त्याचं क्रिटिसिझम करताना आपल्याला कुठलंही बंधन नाही. फक्त नोटीसवरती सही या एका मुद्द्यावर जर 193 एकर जमीन कोठारी कंपाऊंडच्या मालकाला जाणार असेल, म्हणून ठाणेकर जर म्हणून मला जर वाईट वाटणार नसेल तर काय त्या शहरात जगण्याला अर्थ आहे आपल्याला? कोण कोठारी? तरी कधी घेतली ही जमीन? त्याच्या बापजाद्यांनी बघितली आहे का? जो टीडीआर तुम्ही देता आहात त्या टीडीआरच्या जागेवर गेलात तर तिथे अशी भली मोठी टेकडी आहे आणि त्याच्यावर म्हणे आम्ही गार्डन करणार आहोत. बरोबर आहे सर नाईक साहेब? खोटं बोलत नाही ना मी? आता म्हणे असं सांगतायत की ते बायोडायव्हर्सिटी पार्क करणार आहेत. मग जर बायोडायव्हर्सिटी पार्क करणार असतील तर त्याला 8% टीडीआर आहे. आता उशिराने जागा झालेलं वन खातं असं म्हणतात की त्यांना सांगतायत कंपाऊंड टाकायचं नाही. म्हणजे आजही त्या जमिनीचा ताबा कोणाकडे आहे? वन खात्याकडे. मग ताबा वन खात्याकडे असताना ठाणे महानगरपालिकेला चोमडेगिरी करायला सांगितलेले कोणी? अध्यक्ष महोदय, कायद्याच्या कुठल्या परिभाषेत बसवून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात निर्णय आणला मला माहित नाही. पण अध्यक्ष महोदय, हा जो ताबा घेण्याचा प्रकार आहे त्याच्यातनं कुठलाही मालकी हक्क सिद्ध होत नाही आणि किंबहुना महानगरपालिकेने हे जाणून बुजून स्वतः आतमध्ये घुसून
हा भ्रष्टाचार करायला सहाय्य केला असं उघडपणाने मी आज या सभागृहात बोलतोय. वन खात्याने मागणं पाठिंबा दिला की तुम चलो आगे, तुम भी खाओ हम भी खाते. आणि बाकी तर आहेतच त्याच्यात. पण 193 एकर जमीन, आपण फक्त 100 एकरवर चर्चा करतो. 93 एकरचं काय म्हणजे 93 एकरवर असलेली तुम्हाला झाडी कापावच लागणार आहेत, कारण ते सगळं अर्जून झालंय. इथेच तुमचं वेअर हाऊसिंगचं रिझर्वेशन आहे, ज्याच्यावर कोठारी कंपाऊंड उभं आहे. वाईट वाटतो. शिळला आमच्या गरिबांच्या एका एरियामध्ये महानगरपालिकेने अक्षरशः आर्मी लावून गोरगरिबांची बांधकामं तोडून टाकली. अक्षरशः आर्मी लावून सेम म्हणजे तसंच्या तसं रिप्लिका कोठारी कंपाऊंडमध्ये आहे. साहेब काय मिळत नाही तिथे. आपण ड्रग्जवर इतकी भारी चर्चा करतो ना, आज रात्री जा, आज रात्री सगळं मिळेल तिथे. सरनाईक साहेब कोठारी कंपाऊंडच्या ते काय ते ड्रिंकिंग सोडा बॉटल फिटल काहीतरी आहे ना, मोठे मोठे बारची नावं, पब. म्हणजे दोन नंतर तर सिर्फ कोठारी कंपाऊंड का नाम चलता है. तरुण पोरींना बिघडवण्याचा कुठला मार्ग असेल तो कोठारी कंपाऊंड मध्ये सापडतो. सर तिथे गोडाऊन सोडून सगळं आहे. आणि हे सगळं इतकं अनधिकृत असताना म्हणजे आमदार असल्यापासून त्याची तक्रार करणारे त्या भागाचे आमदार आणि आत्ताचे मंत्री हे उघडपणे बोलत असताना हे सरकार ऐकणार नसेल तर ते आमचं काय ऐकणार आहे. तो हिम्मत असेल, हिम्मत तुम्ही लिहून घ्या, तर कोठारी कंपाऊंड मधला एक बार तोडून दाखवा. ते एवढं सगळं अनधिकृत असताना तिथे बारची लायसन्सेस कशी दिली गेली. तुमचं टायटल आज क्लिअर होत आहे म्हणता ना तुम्ही आज, मग टायटल क्लिअर नसताना, त्याचा मालकी हक्क क्लिअर नसताना असं कुठलं राज्य व्यवस्था होती. आता सांगतील तुमच्या काळात दिले गेले, आज रद्द करा. अध्यक्ष मध्ये काय चाललंय. म्हणजे ज्या 193 एकर मध्ये कधीही म्हणजे भात लावायला देखील जागा नव्हती, इतकं दाट अरण्य येते तिथे आजपर्यंत 7/12वरती गवत सोडून काहीही आलेलं नाही उतार्यावर. स्वातंत्र्यानंतरचे सगळे उतारे मी काढून ठेवले. आणि तिथे म्हणजे TDR देणार तुम्ही. आणि सरकार आता हस्तक्षेप करू शकत नाहीये. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागलाय. मी वन खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि वन खात्यांच्या मंत्र्यांना प्रश्न विचारतो की हे सगळं तुमच्या उघड्या डोळ्याने तुम्ही बघत असताना तुम्हाला काहीच वाटत नाही. आज भले तुमच्याकडे सत्ता आहे, 240चा आकडा आहे, आम्ही समोरच्या बाजूला 40 जणच आहोत. पायाखाली चिडण्याची ताकद तुम्हाला देवाने दिलेली आहे. पण थोडं तरी स्वतःचा हृदय काहीतरी बोलत असेल की नाही. तुमची मालकीच नाही ज्या जमिनीवर, तुमचा अधिकारच नाही ज्या जमिनीवर, ती जमीन, त्या जमिनीचा TDR आणि त्या जमिनीमध्ये हस्तक्षेप करायला या महानगरपालिकेला कोणी सांगितलेलं हो सरनाईक साहेब. परवा महानगरपालिकेमध्ये हा विषय चर्चेला घेतला महासभेमध्ये. तर महासभेमध्ये नगरसेवकांना सांगण्यात आलं की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, तुम्हाला चर्चा करता नाही येणार. अरे जर तुमचं प्रकरण डिस्पोज ऑफ केलंय, निर्णय झाला ना सर्वोच्च न्यायालयाचा, मग आता कुठलं अजून एक न्यायालय की महानगरपालिका नगरसेवकांची दिशाभूल करताना सांगते की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे लोकांना काय येडे समजता का काय तुम्ही. अध्यक्ष महोदय, आपल्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या, म्हणजे सगळ्यांनीच तोंडावर जर पट्ट्या लावल्या, द्रौपदीला वाचवणार कोण. त्या महाभारताच्या कथा अशा डोळ्यासमोर येतात की सगळ्यांनीच चूप बसायचं ठरवलं तेव्हा एक जण तर उठला होता ना,
असं एकाला कोणातरी उठावं लागेलच, आणि ती तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. तुम्ही आम्हाला कितीही दाबण्याचा आणि चिरडण्याचा प्रयत्न करा, आमचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही, का हा आवाज आमचा नाही. जसे केळकर साहेब म्हणाले ना की आज ना उद्या जनता रस्त्यावर येईल, हा मी आहे का बोलतोय का? मी नाही बोलत आहे. विरोधी तुमच्या सत्ताधारी पक्षातला एक ज्येष्ठ सदस्य, RSSचा सदस्य, केळकर हे खूप मोठं RSSचं कुटुंब आहे, ते बोलले ना. टपऱ्यांचं शहर झालंय, टपऱ्यांचं शहर. 10 वेळा जायचं अधिकाऱ्यांकडे आमच्यासारख्या आमदारांनी, अरे तिथे टपरी लागली, ती काढणार आहे बाबा. नाही, ती अपंगांची टपरी आहे. अरे बाबा, अपंगांची टपरी ती आली कधी? त्यांना परमिशन दिली कोणी? काही नाही. काढतो ना साहेब. झाले, मी कंप्लेंट करून 3 महिने झाले, एकही टपरी काढलेली नाही. आमच्या इथे एक सुंदर विभाग डेव्हलप होतोय, मुंब्रा कळव्याची चौपाटी आत्तापासूनच हातगाड्यांनी भरली आहे. कोणाला तक्रार करायची, कोणाशी बोलायचं? केळकर साहेब स्वतः पाण्याबद्दल बोलले आणि हेही बोलले वैफल्यग्रस्त भावनेतनं मी बोलतोय. चांगलं बोलतात ते माणूस, प्रामाणिक. मी अनेक वर्ष त्यांच्यावर कार्य करतो, म्हणजे कदाचित त्यांचं आणि माझं राजकीय जीवन एकत्रच सुरू झालं. पहिल्यांदा ते नगरसेवक पदाला उभे राहिले तेव्हा आमच्या दोघांचा कॉमन मित्र मनोज प्रधान यांनी त्यांचा पराभव केला होता. तेव्हापासून ते आमचे मित्र आहेत. 1992 रे 92. वाईट अवस्था आहे. म्हणजे आता अमीन पटेल बोलला मलबार हिलची पाण्याची अवस्था, हे चांगलं नाही आहे की अध्यक्षांना उठून, म्हणजे याच्यात काय सिद्ध होत आहे की जनतेचा रोष वाढायला लागलाय. बारा 12:30 नाही, आज मी 4 वाजवणार आहे. माझा अधिकार आहे बोलण्याचा. तुम्ही आम्हाला शांत किती दिवस बसवणार आहात? आणि तुम्ही माझी साथ नाही सोडू शकत. आज तुम्हाला बसावं लागेल. मी तुम्हाला नंतर जेवायला घेऊन जाईल. अध्यक्ष महोदय, वाईट अवस्था आहे पाण्याची. कदाचित हे आज बोलणार नाहीत सरनाईक साहेब, पण घोडबंदरच्या प्रत्येक रस्त्याला महिन्याला 1.5 लाख रुपये टँकरचं बिल भरावंच लागतं. अहो, या शहराने या राज्याला मुख्यमंत्री दिला ना, त्या शहराला एक साधं धरण मिळू नये. एक धरण. मी परवाही माझ्या भाषणात बोललो की ठाणे महानगरपालिकेची अवस्था अशी आहे की 1 महिना MIDC कडे भीक मागतात, 1 महिना इरिगेशनकडे भीक मागतात. आणि मग हे ऐकलं की मला मग नटसम्राट आठवतं. कोणी घर देतं का घर? कोणी घर देतं का घर? श्रीराम लागूंचा अप्रतिम अभिनय होता. तसं ठाणे महानगरपालिकेची अवस्था आहे. कोणी पाणी देतं का पाणी? कोणी पाणी देतं का पाणी? अशी अवस्था आहे झोपडपट्ट्यांमध्ये की पार्श्वभाग धुवायला देखील पाणी नाहीये, प्यायला लांब राहू द्या. साहेब, आपण ग्राउंड म्हणजे ते जमिनीमध्ये गेलेल्या पाण्याच्या बद्दल तर चर्चाच करत नाही. त्याचं वॉटर लेवल कुठल्या लेवलला गेलं त्याची चर्चाच करत नाही. म्हणजे येऊर सारख्या परिसरामध्ये अध्यक्ष महोदय कधी एकेकाळी 20 फुटावरती पाणी लागायचं. 20 फुटावरती. आज 350 फूट खाली गेल्यानंतर पण असं थेंबर पाणी लागते. ही अवस्था चांगली नाही. कारण का बोरिंगला काही मर्यादाच नाही. युरोपच्या कुठल्याही भागात जा, तुम्हाला बोरिंग मारायचं असेल तर तुम्हाला 1 वर्ष गव्हर्नमेंटच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, त्याच्यानंतर परमिशन मिळतं. आपल्याकडे काय परमिशनच नाही. काय रे, बोरिंग मारायचं आहे, पाठवतो ना उद्या सकाळी मशीन. नगरसेवकांचं काय काम काय? साहेब, आमच्याकडे बोरिंग मारून पाहिजे. सोसायटीवाले येतात, आपली मतं आपला बालेकिल्ला सांभाळायचा असतो. बोरिंग उद्या सकाळी मशीन. पाठवलं मशीन. पाणी लागो ना लागो, पहिल्यांदा थोडंसं लागतंच. 3 महिन्यात ड्राय होतं. ड्राय. आज ठाण्यात प्रत्येक बोरिंग ड्राय झालेलं आहे.
आपण ह्याच्याकडे गांभीर्याने बघणार आहोत की नाही? आजही शिंदे साहेबांची चांगलं वजन आहे या मंत्रिमंडळात. एक धरण द्या ना मला, एक धरण मी आणलं होतं 2002 साली. राजकीय विरोधापोटी ते धरण तुम्ही फेकून दिलात. आज जर ते धरण तुम्ही घेतलं असतात तर 2014 साली ते धरण पूर्ण झालं असतं. नसतं झालं 2020 साली झालं असतं. पण पुढले 35 वर्ष ठाण्याचा पाण्याचा प्रश्न मुटला असता. आज मुंब्रा, कळवा यांचा भाग, हे जिथे आमदार आहेत तो भाग पाण्या वाचून तडपडतोय. जलबिन मछली. आणि घोडबंदरला येणारा हा तसा श्रीमंत घरातला माणूस आहे. नवरा बायको कामाला जातात, मस्त 30-30, 40-40 मंडळाच्या सुंदर इमारती आहेत, सगळं व्यवस्थित आहे. पण संध्याकाळी येताना माझी आई म्हणजे माझी बहीण जी घरी येईल तिच्या मनात एकच आहे असतं, पाणी असेल की नाही, पाणी असेल की नाही. ती पहिल्यांदा मेडला फोन करते. म्हणजे आजकाल सगळ्यांच्या घरी मेडच असतात ना. घर कुठे आता पूर्वीसारखी माझी आई चालवायची तसं की तुमची आई चालवायची तसं आता कुठे चाललं. आता बिचारे ते तरी काय करणार. या स्पर्धात्मक युगामध्ये घोडबंदर मधल्या 90% गृहिणी ह्या कामावर जाणार आहेत. अरे त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंकडे तरी बघा. ती लाडकी बहीण योजने आणलात ना तुम्ही, त्या बिचाऱ्या लाडकी बहीण योजनेमध्ये बसत नसतील पण त्या पण तुमच्या बहिणीच आहेत. सरनाईक साहेब काहीतरी सांगा. तुमचा मतदारसंघ आहे. मी तुमच्या मतदारसंघात येत नाही कधी. तुम्ही उगाच माझ्यावर आरोप केला. एकदा निवडणूक संपली की आपल्यातलं राजकारण मरतं. पण काय अवस्था आहे त्या घोडबंदर रोडची. रस्त्या बिस्त्यावर नंतर बोलू, ते जाऊ द्या. आता सगळीकडेच कारण का आता म्हणजे आता कुठलीही योजना 50,000 कोटीच्या खालची योजनाच येत नाही. हो, कुठले येणार आहे रे? नाही, आता शक्तीपीठ येणार आहे. किती कोटी? 50,000 कोटी. अरे जसं मी सांगितलं मध्ये अशी की 65 कोटीवर फक्त राजीव गांधी अख्खा गेले बाहेर. ते 3-3 हजार कोटीचा भ्रष्टाचार जरी आपल्या जनतेच्या तोंडातलं ब्र निघायला तयार नाही. अध्यक्ष महोदय, वाईट अवस्था आहे. ह्याच्यामध्ये सर्वात दुःख काय माहिती आहे? म्हाताने मेल्याचं दुःख नाही आहे, काळ सुकावतोय. अध्यक्ष महोदय, मी एक भिवंडीतली एक प्रकरण आणलंय. मी जास्त वेळ बोलणार नाही. मी उगाच घाबरवलं. 4:30 वाजेस्तोवर बोलतो. तुम्ही पण असं एकदम असं लपून घड्याळ बघताय काय ना. मी बसणार आहे थोड्या वेळ. मी बघाचपासून तुमच्याकडे बघतोय. म्हणजे तुम्ही मला सांगूही शकत नाही, बेलही वाजवू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे हा बोंबाबोंब करेल. पण तुम्ही ज्या पद्धतीने असे ऑकवर्ड बसलेले आहात, तुम्हाला असं म्हणजे मला पण मनापासून वाटलं की जाऊ दे यार, संपून टाका आता, यांना नकोसं झालोय मी. पण साहेब खरंच राग येतो. मी जे बोलतोय ना, जेव्हा आपण इथे येतो ना, आपण राजकारणात येतो तेव्हा आपण लोकांसाठी राजकारण करत असतो. जनतेला काय वाटतं याच्यावर जाऊ नका. तुम्हाला काय वाटतं याचा विचार करा. तर माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं, माझं PhD पूर्ण झालंय, कुठेही नोकरी केली असती, बापाच्या जागेवर जरी लागलो असतो तरी आज महिन्याला 5-1 लाख रुपये कमवले असते. पण स्वतःची झोप खराब करून, शरीराचं वाटोळं करून, तब्येतीचं वाटोळं करून, लोकांच्या समस्यांशी झगडत आपण इथपर्यंत आलेलो असतो. त्या फक्त एकाच कारणापायी की लोकांच्या वेदना आजही माझ्या डोळ्यात अश्रू आणतात, कारण का माझ्यातला माणूस जिवंत आहे. माझ्या झोपडपट्टीतला माणूस, माझ्या झोपडपट्टीतली आई जेव्हा माझ्यासमोर येते आणि म्हणते कि बेटा पानी नहीं आ रहा है, काय उत्तर द्यायचं तिला? ये सरकार कुछ करता नहीं है? तिला काय माहित सरकार? तिला वाटतं सरकार म्हणजे जितेंद्र आव्हाड. तिला काय माहिती की या सरकारमध्ये जितेंद्र आव्हाडला कोणी हिंग लावून विचारत नाही. कारण विरोधी पक्षाचं ऐकायचंच नाहीये. सत्ता आता पुढची 20 वर्ष अशीच येणार आहे. ती कशी येणार आहे मला माहित नाही, पण येणार आहे. बेल वाजवली तर मी थांबणार नाही. जब मैं प्यार से बात कर रहा हूं तो मुझे प्यार से देखो. अगर नफरत से निगाहों से देखोगे तो फिर असली जितेंद्र आव्हाड फिर से ऊपर आ जाएगा. मैं प्यार से आपको बोला कि मैं बैठने वाला हूं.
तो बेल बजा के मुझे खुजाव मत, बसणार आहे. अध्यक्ष महोदय, मी प्रकरण शोधतोय म्हणून मला हे घ्या. हे भिवंडीमध्ये मौजे अवगाव इथे मालकी शिवकालीन तलाव आहे. शिवाजी महाराजांनी म्हणे तो तलाव खणला होता वगैरे वगैरे वगैरे. त्या भिवंडीच्या त्या भागामध्ये एक ओपन स्पेस आहे, मोठी ओपन स्पेस आहे. तिथे कमर्शियल इमारत बांधली जाते आणि त्या सांडपाण्याचा मार्ग त्या तलावाला जातोय. कसला शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल चर्चा करतो आणि आमचं आराध्य दैवत आहे, आमचा बाप आहे, हे ते सरकार चालवतो तर आम्ही शिवाजी महाराजांच्या मूल्यांवरती, त्यांच्या विचारांवरती चालवतो. शिवाजी महाराजांनी कधी सांगितलेलं तुम्हाला की नद्यांमध्ये सांडपाणी सोडा, तलावांमध्ये सांडपाणी सोडा? याच्यावरती काहीतरी उपाययोजना करा. या ठाण्याचं वाटोळच फक्त अनधिकृत बांधकामांमुळे झालंय आणि बांधतानाही तुम्ही जात धर्म करता हो. जसं मी सांगितलं आणि या सरकारने आम्हाला ते सांगावं की कोठारीवर, कंपाऊंडवर तुम्ही काय कारवाई करणार आहात. तुम्ही 3000 मुसलमान नाव, जाती धर्माचं नाव घेतो, 3000 मुसलमानांच्या, गरीब मुसलमानांचं गोडाऊन पाडून टाकलं. हा कोठारी काय ठाणेकरांचा बाप आहे का? डी दायाबाई का? त्याच्या नावामध्ये फक्त डी आहे म्हणून आपण घाबरायचं? अरे त्या डीला पण आम्ही नाही घाबरलो. मग हा भेदभाव कशासाठी? तिथले बार का म्हणून 2-2, 2:30 वाजेस्तोवर उघडे राहणार? कोकेन मिळतं तिथेच, वेश्या व्यवसाय चालतो, सगळे धंदे तिथे चालतात आणि एकही धंदा अधिकृत नाही. हा एवढा मोठा जाहीर आरोप मी इथे करत असताना या सरकारने हिंमत दाखवावी आणि सांगावं मला की पुढच्या 8 दिवसात कोठारी कंपाऊंड नेस्तानाबूत केलं जाईल. सर्वात मोठे फर्निचरचे शोडून कोठारी कंपाऊंड, डीमार्ट कोठारी कंपाऊंड. अरे कुठे त्यांच्याकडे अधिकृतचं काय OCCC? नाही, ग्रामपंचायत परमिशन. अरे ग्रामपंचायत परमिशन? ग्रामपंचायत सुद्धा परमिशन देण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नव्हता. तेव्हाही ॲडिशनल डायरेक्टर टाउन प्लॅनिंग होता जो कलेक्टरच्या खाली काम करायचा. पण वाचवायचं असेल तर 100 कारणं आहेत. आणि म्हणून माझा उघड चॅलेंज आहे या सरकारला, चॅलेंज. गरिबाची घरं तुम्ही तोडताना 50-50 वर्षापूर्वीची घरं, ते बांद्र्याला तोडलत ना, 50-50 वर्ष लोक घरात राहत होती, बरोबर आहे ना? तोडलत ना, आणलत ना त्यांना रस्त्यावर, गरीबनगर, त्या गरिबांना आणलत ना रस्त्यावर. तुमच्या हिंमत असेल ना तर ही सगळी गोडाऊन श्रीमंतांनी घेतलेली आहेत. हिंमत असेल तर हात लावून दाखवा, हात. आज एक आमदार उघडपणाने आव्हान देतो या सरकारला, सत्ताधाऱ्यांना. अध्यक्ष महोदय, हे SRA होते मग अशी बसलेली, सगळे मिटकर होते, गेले वाटतं. त्यांना वाटलं त्यांचा भ्रष्टाचार निघणार नाही. अध्यक्ष महोदय, SRA म्हणजे खाव, सध्याच्या भाषेत फक्त खाव. ही माझ्याकडे एक प्रकरण आहे, रिलायन्स एंटरप्राइज. खोट्या कागदपत्रांच्या आधारावरती 100 घरांची संख्या, 1000 घरांची संख्या वाढवली आहे आणि 5 सोसायट्या म्हणून एक झाली आहे. 2000 खोट्या कागदपत्रांच्या सह्यांवर 1000 घरं वाढली. 1000 घरं द्यायची नाहीच आहेत. 1000 घरांचा FSI मिळाला, 1000 घरं वाटायला मिळाली, सत्ताधाऱ्यांच्याच वाटायला येणार. हे माझा माणूस 2 घरं याला देऊन टाक रे, अजून एक कोणी 2 घरं याला देऊन टाक. तो म्हणतो जाऊ दे ना, 500 घरं वाटण्यात गेली, 500 घरं तर माझ्या घरी आली. पण त्याही पेक्षा जास्त तो जो काय आजकाल तुमच्या UDCPR प्रमाणे, म्हणजे पूर्वी मर्यादित FSI होता, आता FSI पण मुंबईत काय केलं आहे हो. या सरकारला खरंच धन्यवाद दिले पाहिजे. तो रस्ते आहेत की नाही माहीत नाही, पाणी आहे की नाही माहीत नाही, बाकी व्यवस्था आहे की नाही माहीत नाही. मजले किती? पुढच्या वर्षी 70च्या वरती नाही बिल्डिंग येणार तर माझं नाव बदलून टाका. अरे बाबा, तू मजले वाढवशील पण आमचं जीवनमान कसं सुधारशील? आज बांद्रामधली स्कायलाईन कशी हो,
म्हणजे पूर्वी आपण त्या ह्याच्यातनं जायचो कलानगरमधनं, किंवा ठाकरे साहेबांचा एरिया बघितले असं की असं मच्छ स्वच्छ ग्रीन झाडं, पोपट, बुलबुल सगळे पक्षी असायचे. मुंबईतनं चिमण्या गायब झाल्या आहेत. पूर्वी मुंबईत पोपटांचे थवे दिसायचे, आजकाल एक थवा उडताना दिसत नाही. काय होणार आहे तुमच्या? सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल उभं करतोय आपण आणि आपल्याला खंत नाही. आज आपण पैसे घेतो आहोत, खातो आहोत. आपण म्हणतोय, मी कोणावरती उंगली निर्देश नाही. उद्या तुमचा नातू, तुमचा पणतू हा या उन्हात तडफडून त्याचं काय होईल सांगता येत नाही. आज ठाण्याचं टेम्परेचर 5 डिग्रीने वाढलंय. 5 डिग्रीने झालं, संपवलं. 5 डिग्रीने वाढलंय. मुंबईची अवस्था तीच आहे. म्हणजे या शहरात पाणी नाही, या शहरात धड रस्ते नाही, या शहराची अवस्था दिवसेंदिवस बकाल व्हायला चालली आहे. आम्ही या शहराला आंतरराष्ट्रीय शहर करणार आहोत. पहिल्याच पावसाळ्यामध्ये त्या मेट्रोचे काय वाताहत झाली ते आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितली. आंतरराष्ट्रीय विमानतळावरती लिकेज कसं झालं हे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतो आहोत. आणि संपूर्ण जग बघतंय की विकसनशील भारत आणि विकसनशील महाराष्ट्र ची अवस्था काय आहे. पण या सरकारला त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मला माहित नाही की अधिवेशन चालू असताना आपल्याला कामकाज आहे असं या मंत्र्यांना वाटतच नाही का हो सरनाईक साहेब? नाही, तुम्ही आम्ही थांबणार आहे बाहेर, तुम्हाला जेवायला घेऊन जाणार आहे. पण जाऊ द्यात, मी तुम्हाला नाही जेवण देऊ शकत, मला नाही परवडणार तुमचं जेवण. तेव्हा अध्यक्ष महोदय, हे मी आता प्रकरणं खूप आणलेली काढायला एसआरएची, पण एसआरएचे कोण दिसत नाहीत मला. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हा जो 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे, ह्याच्यातल्या अनेक सायटेशन्स मी खरं तर आणलेल्या होत्या, पण ते वाचता प्रचंड वेळ होईल. पण अध्यक्ष महोदय, प्रायव्हेट फॉरेस्ट वगैरे सोडून द्या, बाकी हे सोडून द्या. ही फॉरेस्टचीच जमीन आहे, ही वन खात्याचीच जमीन आहे. त्या अनिता पाटीलने दिलेलं पत्र हे कसं काय दिलं माहीत नाही की तुम्ही आता TDR देऊ नका, कमिशनर काही थांबणार नाही, महानगरपालिका काही थांबणार नाही, ते TDR देणारच. पण तुम्ही का झोपला होतात याचं उत्तर महाराष्ट्र मागतंय. आणि ह्या मंत्री महोदयांना भ्रष्टाचाराचा आरोप करत नाही मी त्यांच्यावर, भ्रष्टाचाराचा आरोप करत नाहीये मी वनमंत्र्यांवर, पण तुमच्या इमानदारीला आवाहन करतोय. तुम्ही म्हणता ना नेहमी गणेश नाईक इमानदार आहे, आज असंच छातीवर आपण सांगा की हा TDR मी कुठल्याही हालतीत जाऊ देणार नाही. काय जाऊ शकतो ना आपण, सुप्रीम कोर्टाच्या अपीलवरती अपील करू शकतात नाही? लावा 4 मोठे वकील. मला काय सांगितलं माहिती आहे, तर जनक द्वारकादास म्हणजे त्यांचं कोणते फर्म आहे ती, त्यांचं नाव काय मला रेकॉर्डवर आणायचं नाही, रेकॉर्डवरनं काढून टाका. पण आम्हाला त्यांचा वेळच मिळाला नाही. अरे काय यार अध्यक्ष महोदय, अशी तोकडी कारणं देऊन तुम्ही या महाराष्ट्राला उठतात आणि जनता ही उघड्या डोळ्याने बघते. पण मला आज आवडलं की सत्ताधारी पक्षाचा एक नेता संजय केळकरजी आज उघडपणाने म्हणाले की या उघड्या डोळ्याने चाललेला भ्रष्टाचार, या वागणारा भ्रष्टाचार, या सरकारचा अहंभाव हा कधीतरी इतका टोकाला जाईल की शेवटी जनतेलाच सगळं ताब्यात घ्यावं लागेल. ही वेळ लांब नाही, उद्रेक टोकावर आलेला आहे, फक्त त्याचा स्फोट होणं बाकी आहे. स्फोटापर्यंत जनतेला नेऊ नका, त्यांच्या शिव्याशाप खाऊ नका. तुम्हाला सत्तेत त्यांनी आणलेला आहे, हा सत्तेचा माज त्यांना दाखवू नका. जनता माज उतरवते हे या देशाने बघितलेलं आहे. परिस्थिती वाईट आहे. दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि अनियंत्रित सत्ता. साहेब भीतीच राहिलेली नाही. ट्रेनमध्ये दरवाजाच्या बाजूला उभा का राहिला आणि दरवाजा बंद का केला म्हणून चाकू काढून चाल गेली विकेट. आमची एक भगिनी काय घेऊन जाते वरती डोंगरावरती, देते ढकलून. म्हणजे लोकांमधली ममत्वाची भावना, आपलेपणाची भावनाच संपायला लागली. हे सगळं फ्रस्ट्रेशन लोकांमध्ये काय येतंय याचा विचार सरकारने जरूर करावा. सरकार ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्याने उद्रेकच दिसतोय. हा उद्रेक महाराष्ट्राला परवडणारा नाही. एवढंच बोलतो आणि उशिरा का होईना बोलायला मिळालं, पण मनसोक्त बोलायला मिळालं त्याबद्दल या सरकारचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.
शंकर मांडेकर. मित्रांनो, जितेंद्र आव्हाड आणि या सर्व भाषणावर अध्यक्ष आपल्या महोदय, प्रतिक्रिया मी 293 नक्की नोंदवा. प्रस्तावावर आपलं बोलण्यासाठी मत उभा आहे. लिहायला विसरू मुळशी नका. तालुक्यातील हिंजवडी रामकृष्ण हरी. आयटी परिसर वेगाने नागरीकरण होत आहे जय भीम. आणि